आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना शाळकरी विद्यार्थ्यांना मद्यधुंद गाडी चालकाने मुंबई आग्रा महामार्गावरती चिरडले। या भीषण अपघातामध्ये 2 जण जागीच दगावले तर 10 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती चांदवड पिंपळगाव बसवंत नाशिक इथे उपचार सुरू आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मुंबई आग्रा महामार्गावरती 4 तास ठिय्या आंदोलन केलं। आमच्या पोटचा गोळा गेला, आम्हाला न्याय द्या असा टाहो त्यांनी फोडला। तालुक्यातील सोगरस येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे माणसाणे भोत्याने गावामधील 11 ते 12 विद्यार्थी शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावरती सोगरस माणसाने पुलावर वडाळी भोईकडनं चांदवडकडे भरधाव वेगामध्ये एक छोटा हत्ती टेम्पो येत होता। यावेळी चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यानं समोरील विद्यार्थ्यांना चिरडला आहे। या भीषण अपघातामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावरनं सदर टेम्पो गेला, त्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। त्यांना स्थानिक नागरिकांनी त्वरित वडाळी भोई पिंपळगाव आणि चांदवड रुग्णालयामध्ये हलवलं। घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या नातलगांनी सोगरसे चौफुलीवरती उतरत मुंबई आग्रा महामार्गावरती ठिय्या दिला आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा सुमारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या। घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेऊन नातलगांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नातलग आपल्या मागणीवरती ठाम होते। ते पुन्हा महामार्गावरती येऊन ठिय्या देत होते। अपघातामधील 3 जखमी मुलांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावरती प्राथमिक उपचार सुरू असताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना ही माहिती समजताच त्यांनी रुग्णालयामध्ये भेट देत जखमींची विचारपूस केली आहे। यावेळी भुसे यांनी डॉक्टरांना आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। जे विद्यार्थी गंभीर जखमी आहेत त्यापैकी समृद्धी सतीश पवार, आदित्य शंकर गांगुर्डे आणि दीपक बाळू केदारे यांना अधिक उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आलंय। अपघातानंतर मद्यधुंद अवस्थेमधील टेम्पो चालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये असताना टेम्पो बंद पडला, त्यामुळे नागरिकांनी त्याला पकडत टेम्पो महामार्गावरतीच पलटी केला। यावेळी चालकाला जबरदस्त चोप देण्यात आलाय। या प्रसंगी वडनेर भैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडी चालकाला नागरिकांच्या तावडीमधनं सोडवत एका दुकानामध्ये बंद केलं। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते। त्यांनी चालकास आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत मुंबई आग्रा महामार्गावरती ठिय्या आंदोलन केलंय। दरम्यान पोलिसांची अधिकची कुमक बोलावून देखील आंदोलनकर्ते आपल्या मागणीवरती ठाम होते। सुमारे 3.5 तास हे आंदोलन या ठिकाणी सुरूच होतं। न्याय भेटला पाहिजे परिपूर्ण। आम्हाला पण न्याय पाहिजे नाही का नाही, आम्ही का रस्ता थांबवणार नाही? आमचे पोरं काय संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक।